शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर काल जैन बोर्डिंगच्या संदर्भातला धर्मादाय आयुक्तांनी एक निर्णय दिला की जो काही जमिनीचा व्यवहार झाला आहे तो स्थगिती करावे, जैसे तैसे ठेवावे. या सर्व निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? बघा, ह्याच्यात तर हे जे प्रकरण आहे जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे ह्याच्यामध्ये भगवान महावीरांचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये सगळे योगायोगाच्या गोष्टी आहेत. मोहोळ विशाल गोखले हे जातात, नंतर डिल्लाव निघतो, सगळे ठेकेदार बिल्डर सगळे मोहळांच्या संबंधित, कंपनी मोहळांच्या संबंधित आणि धर्मदायक तो मोहळांच्या संबंधित, सगळे संबंधित लोकांचा योगायोग आला आणि योगायोगाने ही जागा हडपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. रजिस्टर असेल, पुणे महानगरपालिकेचे लेआउट असतील आणि ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये हायजॅक करून ही सगळी यंत्रणा त्यांनी राबवली आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवली आणि परत आपण काहीच केलं नाही हा आरोप आणून समाजाला फसवणूक आहे. आणि ज्या धर्मादाय आयुक्तांनी हा लिलाव प्रक्रिया केली ही बी बोगस केली आणि ह्याच्यामध्ये सरळ चिटिंग केली आणि धर्मादाय आयुक्तांचा ह्याच्यामध्ये हात आहे. आणि त्यांनी आता सांगायचं की तपासणी करा. ही पहिली तर गोष्ट, हा जो सगळा प्रस्ताव हा पुणे धर्मादाय आयुक्तांकडे यायला पाहिजे होता पूर्वीच. मग तवागाना अभिप्राय घेतले म्हणजे हे संगनमताने ही जमीन हडपण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे ज्या बिल्डिंगांचे आता नकाशे आलेत 34 मजलाचे टावर, एक स्वप्न बघितलं होतं त्यांनी आणि त्या स्वप्नात मोहोळ बी होते. म्हणजे आता त्यांनी लपून बसले नाही पाहिजे. आणि धर्मादाय आयुक्त सगळ्यात धर्मादाय आयुक्ताची मला आता किंवा इतकं खोटं आणि रेटून ही शासन, ही संस्था, हे प्रशासन कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतं ह्याचं उदाहरण आज मला ह्याच्यामध्ये दिसतंय. आज आम्ही नेहमी म्हणतो की देव देश धर्म आम्ही वाचवण्यासाठी निघालोय. आम्ही देवच घाण ठेवलाय, देवालाच विकलंय आणि ह्याची सगळं पूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळांचं आहे आणि त्याच्यावर या सिस्टीमचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही गप असणार नाही. हे वेळ काढूपानाचं काम या धर्मादाय आयुक्त सगळ्यांना येड्यात काढायचं. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा व्यवहार तात्काळ रद्द केला पाहिजे. आणि ज्या बँकेचे संशयास्पद आज तुम्ही बोजा चढणार, दुसऱ्या दिवशी पत्र देणार, हे काय चाललंय? हे कुठलं? बँका कशा असतात? एक जर तुम्हाला 1000 रुपयाचं 1 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे तर तुम्हाला महिना 2 महिने चक्रा मारा. एका दिवसात कर्ज, एका दिवसात माघार, एका दिवसात घाण. अरे काय चाललंय काय? म्हणजे हे सगळं चोरी कशी करायची, लोकांना येड्यात कसं काढायचं आणि सगळ्यात जो आहे मुंबईचा धर्मादाय आयुक्त ह्याच्यावर पोलीस केस केली पाहिजे, ह्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याला तत्काळ ह्यांच्यासहित सगळ्यांना अटक केली पाहिजे. खरं तर तिथले जे जैन मुनी आहेत ते अगदी काल भावनाविवश झाले की त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहासामध्ये पहिली अशी घटना होती की देवाला गहाण ठेवलं, त्याच्यावरती त्या मंदिरावरती कर्ज काढलं. मात्र आता धर्मादाय आयुक्तांकडून तिथल्याच मंदिराचे पुरावे पण मागितले जाते. म्हणजे किती हे दोन विरोधाभासाचे चित्र आहेत. सगळ्यात लोकांना मूर्ख कसं काढायचं ते ह्या सिस्टीमकडे शिकलं पाहिजे. ह्यांना हे शासन आहे ना हे पाठीशी घालतंय. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसनी त्याला तत्काळ निलंबित करायला पाहिजे होतं, पण का थांबलेत? कारण दात बी आपले वोट बी आपले, अशी परिस्थिती काय करावं ही परिस्थिती त्यांच्यावर निर्माण केली. हे पुणे शहरामध्ये 4-5 लोक अशी आहेत भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली ज्या पद्धतीने हे पुणे शहर लुटण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही महानगरपालिकेमध्ये कित्येक टेंडर असतील हे दिसतात. मेट्रोमध्ये मोहोळ, डेव्हलपमेंटमध्ये मोहोळ, मोहळांशिवाय काय दिसतच नाही. आज ही मेट्रो बी त्यांनी धुवून काढली. त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया बघा, कोण ठेकेदार, हे सगळे ह्यांनी लुटलंय. PMT, ST, मोहोळ, सगळे मोहोळच, एकच काम आहे. म्हणून मी म्हणतो ज्या राजा व्यापारी असतो ती जनता भिकारी होती आणि तशीच परिस्थिती हा राजा व्यापारी आहे आणि हे सगळे व्यापार करायला निघाले पक्षाच्या नावाखाली, पक्षाला बदनाम करतात. आज तुम्ही बघितलं असेल तर कोणाला खाजगी तुम्ही विचारा, त्यांची 4-5 लोकांची एक टीम आहे भाजपची, ही विकृती आहे. आणि जो मतदार आहे हा त्यांना एक चांगल्या मोदी साहेबांकडे बघून यांना मतदान करत असतो, पण त्याचा गैरफायदा घेऊन संस्था, पोलीस, गुन्हेगार हे सगळी यंत्रणा ही हायजॅक करून आपला गल्ला कसा भरायचा ही कामं करतात. ही मी सुरुवात आहे आणि ही उघड केल्याशिवाय आपण राहणार नाही. कारण शेवटी देवालाच घाण ठेवायची वेळ आली. आम्हाला जनतेला तर ठेवलंच आहे, पण देवाला बी घाण ठेवायची परिस्थिती या राज्यामध्ये आलेली, या शहरामध्ये आलेली आणि त्याचा निर्णय झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये
मोहळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून जे सत्य बाहेर पडेल ते जनतेला कळलं पाहिजे. तर तुम्ही आता म्हणलात की राजा व्यापारी झाले तर म्हणजे जनता ही होती, जसं आता मोहोळ व्यापारी आहेत, मग त्यांनी धर्मादाय आयुक्त जे आहेत त्यांना पण विकत घेतलंय का? मी काय म्हणतो, या सगळ्या चोरीमध्ये धर्मादाय आयुक्त पहिला 1 नंबर आरोपी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हे सिस्टीम तुम्ही हायजॅक करता. मूर्ख लोक माणूस आहे का तो वर बसलेला टेबलवर, त्याला कळत नाही का टेंडर प्रक्रिया? मग टेंडर प्रक्रिया प्लॅन करून केलं तुम्ही, ते टेंडर प्रक्रिया त्याला एवढं ज्ञान नसलं तर मग त्यांनी त्याच्या बुद्धीची क्यू येते, त्याच्यात त्याशी काय तो शिकला असेल काय ते क्यू येते. सोप्या माणसाला कळतं याच्यामध्ये, त्याला कळत नाही का? त्याचाही गल्ला मोठा भरलेला आहे, त्याची चौकशी झाली. पण माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, ह्याच्यात तुम्ही चौकशी करा. जे चोर आहे त्यांना तुम्ही जेलला टाका. तुम्ही जे म्हणलं ना स्वच्छ प्रशासन, मग तुम्ही तुमच्या जवळच्या लोक तुम्हाला जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांना जरा एकदा घ्या ना. तुम्ही लोकांना लुटायला निघलेल्या लोकांना एकदा घ्या, तुम्हाला कळन कोण आहे कोण नाही. तुम्ही विरोधकांवर बोलण्यापेक्षा एकदा घ्या यांना. आणि ही जी त्यांच्या नावाखाली जी सिस्टीम राबवतात ना, केबिन आयुक्ताचं केबिन हेच, तुमचं हर्डीकर इथं ह्यांच्या केबिनमध्ये हेच, टेंडर हेच, सगळे हेच. म्हणजे हे पुण्याला लुटायला निघलेले आहेत आणि सत्ताधारी लोक राजे झालेत आणि ते व्यापार करायला लागलेत आणि तो व्यापारामुळे जनता आता बेकारी व्हायला लागली. हे सगळं पाप देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन हे धुतलं पाहिजे. कारण यांच्यामधले 4-5 लोकांची टोळी, आणि ही टोळी त्यांनी 100 रुपये लुटले की हा 500 लुटतो, हा 500 लुटला तो 1000 लुटतो. आणि आज जनता त्रस्त आहे. आणि अनेक ठिकाणी असे प्रोजेक्ट की त्यांचं इंटरेस्ट बिल्डर आणि त्यांना नुसतं मुंबईतले भाव काय, पुण्यातले भाव काय, पिंपरी चिंचवड ह्याच्यावर त्यांची चर्चा असते. पण आमच्या सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला या पदावर बसवलं, तुम्हाला व्यापार करायला नाही बसवलं, तुम्हाला सत्तेतून समाजाची सेवा करण्यासाठी बसवलं. त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःचे गल्ले भरू नका आणि समाजाला न्याय द्या, अशी आमची देवेंद्र फडणवीस याच्यावर तात्काळ कारवाई करावी. पुण्यातला समस्यांचा आवाज म्हणजे रवींद्र धंगेकर सातत्यानं आवाज उठवत असतात. 2 दिवसापासून पुण्यातल्या शनिवारवाड्याच्या समोरची जे मजार आहे त्या विषयासंदर्भात मोठा वाद पेटला. त्या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी जाऊन एक मोठं आंदोलन किंवा मोठ्या प्रकारात त्यांच्याकडून गोंधळ घालण्यात आला. त्याच्यावरतीच रुपाली ठोंबरे पाटील असं म्हणतायत की ह्या बाईला खासदारकी कशाला दिली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, असं त्यांनी एक वक्तव्य त्यांच्या संदर्भात केलेलं आहे. कसं बघताय तुम्ही या सर्व गोष्टींकडे? बघा, इतिहासाची पानं चालली आपण, छत्रपती असतील, शाहू महाराज असतील, पेशवे असतील, ह्यांनी ज्यावेळेला राज्य केलं, ज्यावेळेला ह्या स्वराज्याची उभारणी, हे सर्व जाती धर्माची लोक एकत्र कोणी राज्य उभारलं. छत्रपतींकडे अनेक मुस्लिम सरदार होते, पठाण होते, सर्व जाती धर्माची लोक होऊन त्यांनी एक स्वराज्याचं स्वप्न बघितलं, स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, झाला. शाहू महाराजांनी मग पेशव्यांना पेशवेपद दिलं आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये धुरा दिली. पण ती धुरा देताना शिवाजी महाराजांचे विचार त्यांना दिलेत आणि त्या विचारामध्ये त्यांनी आटकेपर झेंडे लावले. ते एका दिवसात झाले का? शेती केली, बागायत केली, त्याला पाणी तयार केलं, मग तुमच्या हातात दिलं, मग तुम्ही त्या आटकेपर झेंडे मारले. हा इतिहास आहे. मेधाताई ह्या खासदार आहेत, त्यांची आता मी काय हे राजकारण म्हणून बोलत नाही. मेधाताईंनी याच्यावर विचार केला पाहिजे, पोरगटपणा हा सोडला पाहिजे. तुम्ही व्हिजन काहीतरी पुण्यासाठी तुम्ही खासदार एक व्हिजन करा. तुम्ही नवरात्राच्यात जाताय, स्पीकर बंद करताय, तुम्ही कोणाला दाखवताय? तुम्ही माईकवर जाताय, बोलताय. अरे तुम्ही पोलीस खाताय ना, ते करतील ना. तुम्ही एक फोन करा इथल्या लोकांना, चुके पोलीस करतील. मग त्यांचं असं म्हणणं की पोलीस करत नाही, मग हे खासदार कशासाठी झाले? हा एक महत्वाचा प्रश्न. प्रशासना अंकुश पाहिजे म्हणून. नंतर कोणतरी एक महिला शनिवारवाड्यामध्ये नमाज पडली असं मी बी पाहिलं नाही, पण ते म्हणतात. बरं, ती आली, दुपारचा टाइम झाला असेल आणि हे सलीचं ठिकाण आहे. त्या सलीच्या ठिकाणामध्ये असं कुठं लिहिलं की इथं मुसलमानांनी यायचं नाही, किंवा इथं शीख लोकांनी यायचं नाही, इथं दलित लोकांनी यायचं नाही, इथं मातंग लोकांनी यायचं, लिहिलंय का असा बोर्ड? त्यावेळेला त्यांच्या वेळेला जर नमाजची डोकं टेकवलं असेल तर ते नमाजीचा भाग येत नाही, त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, धार्मिक भाग आहे, त्याला कितपत घेतलं पाहिजे हा महत्वाचा पार्ट आहे. आणि आम्ही काय करतो की एका सत्तेसाठी आम्ही लय धर्मवीर असल्यासारखं वागतो आणि त्याचा फायदा तुम्हाला कितपत होतो हा मला माहित नाही. राजकारण बाजूला ठेवा, पण आम्हाला इतिहास आहे. माझ्याकडे आज काय मुस्लिम समाजाची लोक येतात बाहेरगावने, हे झालं आणि एकदा नमाजची वेळ झाली तर माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला ते नमाज पडतात. कारण त्याचा अर्थ आहे की आपण धार्मिक आहे, श्रद्धेचा भाग आहे आणि आपलं हिंदुत्व हे शिकवत नाही दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणं. मी हिंदू आहे, मला गर्व आहे माझ्या हिंदू, पण माझा धर्म हे शिकवत नाही. आणि छत्रपतींचा आदर्श आहे, छत्रपतींकडे मावळे होते, मग तुम्ही असंच म्हणणार का की ते मावळे नव्हते?
मग तुम्ही मग गोमूत्र टाकायचं काय, म्हणजे हे पुणेकरांची थट्टा आहे याच्यामध्ये. माझे काय मेधाताईंना अटक करा नका करू हा तो पोलिसांचा भाग आहे, काय करतात हे माहित. पण हे जरा आता चमकोगिरी सोडण्यापेक्षा कोथरूडमध्ये काय जळतंय ह्याच्यावर लक्ष देतं पुणेकर, त्यांना आशीर्वाद देतील. निवडणूक आहेत, हिंदू मुस्लिम हे चालतं, हे काय नवीन नाही आपल्या देशाला. पण तुम्ही खासदार आहात, तुम्ही खासदार असून तुमच्या डोक्यावर काय जळतंय त्याच्यावर तुम्ही काय बोलणारच नाही का? आज जैन मंदिर विकलं, घाण ठेवलं, महावीरांना घाण ठेवलं, तर तुमचे कुठे गेले तुम्ही? हे जर दुसऱ्या पक्षाचा माणूस असता तर तुम्ही थाई थाईत नाचला असता ना, का नाही गेला तिथं? त्याच्यापेक्षा एक लेडीज नमाज पडली, ते काय तिथं काय 100 लोक घेऊन नमाज पडली, आले असेल दुपारी, झालं असेल तिला आठवून आले, बोलले, डोकं टेकवलं असेल. तर असं काय नाही. त्या ठिकाणी आपण बघितलं शमशेर बहादूर बिदूर सगळी मुस्लिम समाजाच्या रक्तातले होते ना. आपण असं नाही म्हणत, पण मला आता ते इतिहासातच जायचं नाही. आणि ते शनवाडीची जागा कोणाची, कोणाला भाडे येतं, कोण मालक आहे, हे सगळं इतिहास साधण्याचा भाग आहे, माझा नाही. पण जे ऐकून येते जवळच्या शनिवारवाड्याच्या आजूबाजूला पेशव्यांच्या काळामध्ये दर्गे होते, ते का आजचे दर्गे आहेत का? आणि मग त्यावेळेला पेशव्यांच्या लक्षात नाही आलं का हे दर्गे चुकीचे होते? म्हणजे पेशव्यांच्या राजवटीत असलेले ते दर्गे, पेशव्यांनी त्यांना मानधन दिले, हे सगळं इतिहास. पण मला ते आता इतिहासात जायचं नाही. पण तुम्ही कुठल्या भावनेने समोरच्याचा आदर करता हे ठरलं पाहिजे. आणि पोरगटपणा हा नवरात्राचा स्पीकर बंद कर, कोण नमाज पडलं चालले, मी दुसरीले कामं पडली समाजाची, नुसती काय तेवढीच कामं नाही राहिली. तुम्ही एकंदर चांगलं काम करा, तुम्हाला सगळे आशीर्वाद देतील. आणि आपण कसं राहायचं काय नाही हे एकदा चांगल्या 4 लोकांकडून शिकून घ्या आणि तुम्ही त्या पदाचा सन्मान वाढवा, एवढीच आम्हाला विनंती, बहीण म्हणून विनंती करतो. तर एक बारामतीमध्ये शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे की देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा देशातील मोठमोठे लोक शरद पवार यांचंच मदतीसाठी नाव घेत आहेत. बघा, याच्यामध्ये पवार साहेब हे गेली कित्येक दशकं या देशामध्ये काम करतात. प्रशासनाची माहिती असलेले, पकड असलेले नेतृत्व सगळ्यांना मान्य आहे. पक्ष असू द्या, निवडणुकात हारजीत आहे. पण मोदी साहेब हे बऱ्याच वेळा पवार साहेबांचं नाव घेतं की ज्या वेळेला आम्हाला काय लागलं तर आम्ही पवार साहेबांचा सल्ला घेतो. आणि त्यांनी जे काम केलं या देशामध्ये, आणि ज्या वेळेला संरक्षण मंत्री झाले, त्या उद्योग, अनेक त्यांनी पदे या देशामध्ये भूषवलीत. त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाला कायम विरोधक असो, सत्ताधारी असो किंवा देशातल्या अनेक लोकांबरोबर त्यांच्या चर्चा होतात, त्यांच्याकडनं ते सल्ला घेतात. हे आपण पेपरमध्ये वाचतोय. आधी स्वतः मोदींनी बी त्यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, देशाचं प्रचंड सह्याद्री म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अशा माणसाचं तर ते बोलतात ही वस्तुस्थिती खरी. अनेक लोक आजही कुठल्याही महाराष्ट्रावर संकट आलं, कुठले काय गोष्टी आल्या, देशावर आल्या, तरी त्याच्यामध्ये त्यांचा सल्ला घेतला जातो. कारण त्यांच्या कामाची पद्धत आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. एक चांगलं नेतृत्व आहे, चांगले विचार आहे. आणि अशी माणसं ही कधीतरी घडली जातात. त्यात परमेश्वराने पाठवलेला हा माणूस आहे या देशासाठी. आणि म्हणून ते बोलतात त्याला मी तर वस्तुस्थिती खरी. तर शिरूर मतदारसंघामध्ये एका घरामध्ये 188 मतदार नमूद करण्यात आलं होतं. रोहित पवारांना त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायची होती म्हणून ते त्या ठिकाणी गेले, मात्र ते मतदारही नव्हते आणि तो पत्ताही अस्तित्वात नव्हता. या सर्व मतदार याद्याच्या संदर्भातल्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? बघा, याच्यामध्ये प्रशासनामध्ये घोळे ही वस्तुस्थिती खरी. हे जे बोगस नाव आहेत ही बी खरी. हार पराजय ह्या चालत असतो. पण याच्यामध्ये सिस्टीममध्ये गडबड आहे. मी पूर्वी बोललो, आजही बोललो. आणि सिस्टीम कशी राबवली जाते, काय राबवली जाते हे सगळं आपण जवळनं बघितलं. आज आमच्या पुणे महानगरपालिकेत बघा तुम्ही, आपण जिथं वाढ याच्या पलीकडचाच वाढ बघा, ST NT सगळं असा वाढ नेहमी असायचा. आज तो असा तोडला की नागमोडे, असं चालत नाही. ही सगळी हायजॅक करून ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते. निवडणूक आयोग बी चुकीचं वागतो, यात दुमत नाही. पण आता त्याला आता काळ जाणार आहे, वेळ जाणार आहे. ह्याच्यामध्ये त्याला कधीतरी क्रांती होणार आहे. ही क्रांती कधीतरी या राज्यात, देशात होणारच आहे. चुकीचे जे वागतात त्यांना सजा होतीच. आणि शेवटी नाही सजा देत तर जनता लोकशाही आहे. आज नव्हत्या त्याचा विचार होईल. आपण बघू शकतो की खरं तर ज्या धर्मादाय आयुक्तांचा जो निर्णय आहे तो निर्णय त्यामध्ये धर्मादाय आयुक्त सुद्धा दोषी आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून केली जात आहे. कॅमेरामॅन रोहन सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, TVNet मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.